मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपणाकडील कोर्टामध्ये सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. साधारणपणे या सुट्ट्या दिवाळीमध्ये विंटर वेकेशन म्हणून देखील पाहण्यास मिळतात. परंतु विचार करा, तुमचा एखादा जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि कोर्टाला सुट्ट्या असल्याचा गैरफायदा घेऊन तुमच्या विरोधकाने म्हणजेच त्या दाव्यामधील प्रतिवादीने तुमच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या वहिवाटीला हरकत अडथळा करत असेल तर काय करायचे? थोडक्यात सांगायचे झाले तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेऊन प्रतिवादी तुमचा त्या मिळकतीमधील हक्क व अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजेच प्रतिवादी वादीस असा काही त्रास देत असेल की ज्याबद्दल वादी केवळ आपल्या प्रलंबित असलेल्या दाव्यामध्ये दाद मागू शकत असेल आणि आत्ता सध्या कोर्ट बंद असल्यामुळे वादी असा विचार करत असेल की कोर्ट तर बंद आहे, मग आपण प्रतिवादीच्या या कृत्याबद्दल स्टे कोठे आणि कसा मागायचा? असा स्टे किंवा मनाई आपणास मिळाली नाही तर प्रतिवादी आपणास आपल्या जमिनीवरून बाहेर काढेल का? तर नाही. वादीने असे घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असो, तुम्ही तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तातडीने तात्पुरता मनाई हुकूम कसा मिळवू शकता. कायदा या बाबतीमध्ये काय सांगतो? आपणास असा मनाईचा अर्ज कोणत्या कोर्टासमोर द्यावा लागेल आणि यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे देखील आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. बघा, सर्वात अगोदर तर आपण कायदेशीर तरतुदी समजावून घेऊयात. अनेकांचा असा गैरसमज असतो की कोर्टाला सुट्टी लागली की संपूर्ण न्यायव्यवस्था ठप्प होते, परंतु असे अजिबात नाही. ज्यावेळेस आपले दिवाणी न्यायालय सुट्ट्यांमुळे बंद असते त्यावेळेस प्रमुख जिल्हा न्यायाधीश त्यांच्याकडे असणारा विशेषाधिकार वापरून एक सुट्टीकालीन न्यायाधीश यांची निवड करतात. मग हे न्यायाधीश आपल्याच न्यायालयामधील एक जज असतात. समजून चालूयात की आपल्याकडील तालुका कोर्टामध्ये 3 जजेस आहेत, त्यामधील 2 जज आळीपाळीने सुट्टीवर जातात आणि जे तिसरे जज आहेत तेच सुट्टीकालीन न्यायाधीश म्हणून काम करत असतात किंवा यांनाच आपण इनचार्ज कोर्ट असे देखील म्हणतो. थोडक्यात सांगायचे झाले तर एकाच वेळेस सर्व जजेस सुट्टीवर जात नाही. त्यामुळे जर प्रतिवादी तुम्हाला कोणत्याही कारणास्तव त्रास देत असेल किंवा तुमच्या वहिवाटीला हरकत अडथळा करत असेल तर आपणास आपल्याच असणाऱ्या कोर्टासमोर अर्ज द्यावा लागतो. मग आता कोणते अर्ज आपणास द्यावे लागतात ते देखील पाहूयात. सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा अर्ज म्हणजे आपला दावा कोर्टाच्या दैनंदिन बोर्डावर घेण्यासाठीचा अर्ज, की ज्याला कोर्टाच्या दैनंदिन बोलीभाषेमध्ये आपण टेकन ऑन बोर्डचा अर्ज असे देखील म्हणतो. म्हणजेच आपण आपल्या केसची सुनावणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घेण्यास सांगणार आहोत. अर्थातच त्या दिवशी आपली केस, आपला दिवाणी दावा कोर्टासमोर किंवा कोर्टाच्या दैनंदिन बोर्डावर नसणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम हा आपला दावा कोर्टाच्या दैनंदिन बोर्डावर घेण्याकरिता आपणास अर्ज करावा लागेल. या अर्जामध्ये वादीस हे देखील लिहावे लागेल की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तरी देखील वादीस अशी काय घाई गडबड आहे की वादी सुट्ट्या संपेपर्यंत थांबू शकत नाही. हा अर्ज मंजूर झाला की आपले प्रकरण कोर्टासमोर येते आणि मग आपण दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 रूल 1 व 2 अन्वये अर्ज देऊ शकतो. कायद्यामधील या तरतुदी अन्वये प्रतिवादी जर तुम्हाला तुमच्या मालमत्तेमधून बेकायदेशीरपणे बेदखल करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या मालकीच्या मिळकतीचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्या पद्धतीची धमकी वगैरे देत असेल तर तुम्ही तात्पुरत्या मनाई हुकुमासाठी असा अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे या अर्जासोबत तुम्हाला निश्चितपणे एक ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागते. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही सरळ जाऊन न्यायालयासमोर नेहमीसारखा अर्ज करू शकणार नाही. तुम्हाला कोर्टाला हे पटवून द्यावे लागेल की तुमची समस्या, तुमची अडचण अत्यंत गंभीर अशी आहे आणि जर कोर्टाने लागलीच तातडीने यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर तुमचे कधीही भरून न येणारे असे नुकसान होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कब्जाला, वहिवाटीला धक्का लागण्याचा देखील धोका उत्पन्न होणार आहे. बघा, ज्यावेळेस अशा सुट्टीकालीन कोर्टासमोर आपण तात्पुरती मनाई मागत असतो त्यावेळेस आपणास विशेष करून 3 महत्त्वाच्या गोष्टी या कोर्टासमोर दाखवून द्याव्या लागतात. त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे प्रायमा फेसी केस म्हणजेच प्रथमदर्शनी केस. याचा अर्थ असा की प्रथमदर्शनी तुमची केस कोर्टाला मजबूत अशी दिसली पाहिजे. तुम्ही त्या जागेचे कायदेशीर मालक आहात किंवा तुमचा त्या जागेवर कायदेशीर आणि शांततापूर्ण कब्जा आहे हे कागदपत्रांमध्ये प्रथमदर्शनी दिसले पाहिजे. कारण या स्टेजला कोर्ट कोणत्याही प्रकारचा पुरावा पाहत नाही किंवा ग्राह्य देखील धरत नाही.
त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे सोयीचे संतुलन म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. बघा, कोर्ट ज्यावेळेस मनाई हुकूम देण्याचा विचार करते त्यावेळेस जर मनाई हुकूम दिला नाही तर तुमचे जास्त नुकसान होईल की मनाई हुकूम दिला तर समोरच्याचे म्हणजेच प्रतिवादीचे जास्त नुकसान होईल याबाबत देखील विचार करते. आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की अपरिमित आणि कशानेही भरून नाही येणारे असे नुकसान. म्हणजेच तुम्हाला कोर्टाला सांगावे लागेल की जर प्रतिवादीने तुम्हाला जागेवरून हुसकावून बाहेर काढले किंवा तेथे काही बांधकाम वगैरे केले तर भविष्यात पैशाच्या स्वरूपात त्याची भरपाई होऊ शकणार नाही. आता हे 3 मुद्दे पाहिल्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा की जर सुट्ट्यांमध्ये असे घडले तर कोर्टास ही बाब कशा पद्धतीने आपण पटवून दाखवली पाहिजे हे देखील आपण समजावून घेऊयात. बघा, ज्यावेळेस प्रतिवादी अडथळा करत असेल त्यावेळेस त्या अडथळ्याचे फोटो काढा किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्रामध्ये येऊन प्रतिवादीने काही तोडफोड केली असेल किंवा लोकांचा जमाव गोळा करून तुम्हाला त्रास दिलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढून तसे पुरावे आपल्या मोबाईलमध्ये जपून देखील ठेवा. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध तक्रार दाखल करा. मग ही तक्रार पोलिसांनी FIR म्हणून घेऊ द्या किंवा NC म्हणून घेऊ द्या, तुम्हाला या तक्रारीची प्रत हा स्टे म्हणजेच मनाई घेत असताना खूप जास्त महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील असतो की जर होणारा धोका हा एवढा मोठा असेल की समोरच्या पक्षाला नोटीस पाठवेपर्यंत आणि त्या नोटीसला समोरची पार्टी कोर्टासमोर हजर होईपर्यंत तुमचे खूप जास्त नुकसान होईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे वकील कोर्टाला एकतर्फा मनाई हुकूम मिळावा अशी देखील विनंती करू शकता. अशा परिस्थितीमध्ये कोर्टास जर समाधान वाटत असेल तर कोर्ट प्रतिवादी विरुद्ध तात्पुरती मनाई देखील देऊ शकते की यालाच आपण अंतरिम मनाई असे देखील म्हणतो. यासोबत 2 महत्त्वाच्या गोष्टी की ज्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो, तो कधीही मंजूर होणार नाही. यापैकी पहिली महत्त्वाची बाब म्हणजे तारीख निघून गेल्यावर कोर्टासमोर असा अर्ज दिला तर तुम्हाला अडचण निर्माण होईल. म्हणजे जर प्रतिवादीने 10 दिवसापूर्वी अडथळा आणलेला असेल आणि तुम्ही आज कोर्टासमोर अर्ज देत असाल तर कोर्ट असा विचार करेल की तुम्ही 10 दिवस काय करत होता. त्यामुळे तातडी म्हणजेच अर्जन्सी ही तात्काळ दिसली पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केवळ प्रतिवादीला त्रास देण्यासाठी अशी खोटी माहिती देऊन कोर्टासमोर कोणत्याही प्रकारचा असा अर्ज करू नका, कारण कोर्टाचा वेळ हा अमूल्य असतो. अशा परिस्थितीमध्ये कोर्ट तुमच्या विरुद्ध आदेश पारित करून तुमच्यावर मोठा दंडही आकारू शकतात. म्हणजेच व्हिडिओचा सार पाहून आपल्या हे लक्षात आले असेल की कोर्टाला दिवाळीच्या सुट्ट्या असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो, जर प्रतिवादी या बाबीचा गैरफायदा घेऊन तुमच्या अधिकारांचे उल्लंघन करत असेल तरीही तुम्ही या सुट्ट्यांमध्ये प्रतिवादी विरुद्ध मनाई आदेश मागू शकता. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.